सावधान. पुण्यात आता मेंदू व्हायरस. गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण. कोरोना मंकी पॉक्स नंतर आता राज्याला एका नव्या आजारानं घेरलंय. गुइलेन बॅरे सिंड्रोम. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराचे संशयित रुग्ण समोर आल्यानं आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. लाखात एका व्यक्तीला होणाऱ्या या आजाराची पुण्यात तब्बल 22 जणांना लागण झाली आहे. नेमका हा आजार काय आहे पाहूया. गुइलेन बॅरे सिंड्रोमचा थेट नसांवर परिणाम. आजारामुळे स्नायू कमकुवत आणि संवेदनाहीन. हातापायाला आधी मुंग्या येऊन पुढे अर्धांगवायूचा धोका. कमी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास. स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यात अडथळा. गिळण्यात अडचण तसंच डोळ्यांची समस्या. तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. मात्र हा आजार नेमका कशामुळे होतो ते देखील पाहूया. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर या आजाराचा धोका. कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं असल्यास. गुइलेन बॅरे सिंड्रोम होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. नेमकी काय काळजी घ्यायला हवी ती देखील पाहूया. आपले हात वारंवार धुवा. फ्लू बाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे जर तुमच्या शरीराला वारंवार मुंग्या येत असतील किंवा स्नायू कमकुवत होत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.